समृद्धी महामार्ग हे एक स्वप्नच राहील असं विरोधक सातत्यानं म्हणायचे। अनेक लोकांनी याला विरोध केला। माननीय उद्धव ठाकरेजी हा महामार्ग होऊ शकत नाही, आम्ही होऊ देणार नाही, 1 इंच जमीन देणार नाही अशा प्रकारचं सांगितलं। माननीय ज्येष्ठ नेते पवार साहेब यांनी नगर जिल्ह्यातच बैठक घेतली, या ठिकाणी सांगितलं की हे शक्य नाही, हे करता येणार नाही। पण हे स्वप्न देवाभाऊंनी सत्यात उतरवून दाखवलंय। महामार्गाचं काम पूर्ण झालं आणि विरोध करणारेही श्रेय लाटण्यासाठी पुढे आले। एखादा प्रकल्प 15-20 वर्ष प्रलंबित ठेवण्याची सुरू असलेली रीत देवाभाऊंनी मोडून काढली। अनेक लोकांना हे स्वप्न वाटायचं, अनेकांना असं वाटायचं कदाचित सुरू करतील आणि मग 10-20 वर्षांनी पूर्ण होईल, पण मला पूर्ण विश्वास होता की हे काम रेकॉर्ड टाइम मध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू। देवाभाऊंनी समृद्धी महामार्गाचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं। आपण या ठिकाणी महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर म्हटलेला आहे। हा कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस आपण म्हणतो। नागपूर पासून 6 ते 8 तासामध्ये मुंबईला पोहोचता येईल। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं 100% काम पूर्ण। इगतपुरी आमणे या शेवटच्या टप्प्याचं कामही पूर्ण झालंय। 701 किलोमीटरचा महामार्ग देवाभाऊंनी प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून दिला। समृद्धी महामार्ग आता पूर्ण क्षमतेनं सुरू होतोय। आज समृद्धीमुळे मराठवाडा आणि विदर्भ मुंबईला केवळ 8 तासात सोडला जातोय। हा महामार्ग 14 जिल्हे आणि 392 गावांमधून जातोय, ज्याचा मोठा फायदा कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला होणार आहे। अशक्य वाटणारी गोष्ट देवाभाऊंनी शक्य करून दाखवली आहे।